तरुणांना शेतीकडे आकर्षित करण्यासाठी आणि कृषी क्षेत्रात नव्या व्यावसायिक संधी दाखवण्यासाठी सतत प्रयत्नशील असलेलं नाव म्हणजे श्री अमेय निमकर। इनवेड ॲग्रो लिमिटेडचे संचालक म्हणून त्यांनी आधुनिक व्यवसाय दृष्टिकोन आणि तंत्रज्ञानाचा वापर करून कृषी क्षेत्राला स्टार्टअप संस्कृतीशी जोडलंय। आज ते युवा पिढीला शेतीकडे कसं वळवता येईल या विषयावरती आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत। त्यांचे विचार नक्कीच आपल्यासाठी प्रेरणादायी ठरतील। मी अमेय निमकर यांना मंचावर येण्याची विनंती करतो। धन्यवाद भूषण, तुमचं खूप खूप स्वागत आहे अमेयजी। आणि आपण आज त्याच विषयावरती बोलतोय आणि खरं तर खूप सुंदर मुद्दा घेऊन आता आपण बोलणार आहोत। शेतकरी हा जगाचा अन्नदाता असं म्हटलं जातं आणि जगाला अन्न पुरवण्याचं, त्यांचं पोट भरण्याचं एक सामाजिक दायित्व आपण म्हणू शकतो की त्यांच्याकडे आहे, शेतकऱ्यांकडे आहे। असं असताना शेतीमध्ये करिअरच्या अनेक संधी दडलेल्या आहेत हे बऱ्याच जणांना माहिती नाही आहे। तर त्या संधी कोणकोणत्या आहेत याबद्दल माहिती। प्रथमतः धन्यवाद, TV9ने शेती या महत्त्वाच्या विषयावर लक्ष घातलं आणि असा एक कार्यक्रम ऑर्गनाईज केला, त्याच्याकरता खरंच धन्यवाद। शेतकरी आणि करिअर असा जर विचार केला तर पर्सनली मला असं वाटतं की शेतकऱ्याला करिअर शोधायची गरज लागली नाही पाहिजे, कारण जोपर्यंत माणूस आहे तोपर्यंत त्याला तोंड आहे आणि तो खात राहणार आहे। कारण शेतकऱ्याला मला वाटत नाही की वेगळे करिअरची गरज आहे, तरीसुद्धा बऱ्याच वेळा काही स्थायिक कारणं असतील, पैशाची कारणं असतील, काही कारणाने त्यांना व्यवसाय शोधावा लागतो, काही शोधावं लागतं। सो ह्याच्यामध्ये त्यांना भरपूर ऑप्शन आहेत। म्हणजे आत्ता आपण फक्त ॲग्रिकल्चर एवढ्याकरता बोलतो आहे, पण ह्या ॲग्रिकल्चरमध्ये खूप साऱ्या ब्रांचेस आहेत। हॉर्टिकल्चर आहे, ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग आहे, फ्लोरिकल्चर आहे आणि बरेच म्हणजे आता नवीन जर आपण केलं तर त्याच्यामध्ये लँडस्केपिंग पण ॲग्रिकल्चरचा एक पार्ट येतो। सो बरेचसे ऑप्शन अवेलेबल आहेत भारतात, भारताच्या बाहेर सगळीकडे अवेलेबल आहेत। फक्त थोडासा आपल्याकडच्या शिक्षण संस्था असतील किंवा आजचे तरुण असतील, जरी हातात टेक्नॉलॉजी असली तरी थोडासा शोधायचा कंटाळा की काय हा प्रश्न जो येतो, तर त्याच्याकरता थोडंसं शोध केला तर खूप सारे ऑप्शन अवेलेबल आहेत। अगदीच। पण जेव्हा आपण एखाद्या घरात उदाहरण घेऊया की आपल्या मुलाला डॉक्टर बनवायचं आहे, इंजिनियर बनवायचं आहे, असं सगळेच जण स्वप्न बघत असतात किंवा आपल्या मुलाने एखादा चांगला बिझनेस करावा, पण आपला मुलगा शेतकरी व्हावा असं बऱ्याच कमी पालकांना वाटत असतं। आणि मुळात त्या युवा पिढीलाही मला आवर्जून असं सांगावंसं वाटेल की त्यांना वाटत असतं की आपण शेतकरी व्हावं, आपली एक ओळख शेतकरी म्हणून असावी, असं बऱ्याच कमी लोकांना वाटत असं। तुम्हाला असं वाटतंय का की आत्ताचा जो तरुण आहे तो शेतीपासून दूर जातोय? कारण आपण बघतोय की ग्रामीण भागातली जी युवा पिढी आहे ती नोकरीसाठी म्हणा, रोजगारासाठी म्हणा किंवा एक नागरिकीकरणाचं आकर्षण असतं त्यासाठी म्हणा, शहराच्या दिशेने वाटचाल करताना आपल्याला दिसत आहेत। ही तरुणाई शेतीपासून दूर जाते असं वाटतंय का आपल्याला? आत्ताचा तसाच काळ आलेला आहे की बरेचसे जण शेतीपासून लांब जात आहेत। 2-3 कारणं आहेत त्याला। एक तर मेजरली आज कुठल्याही स्तरावर शेती हा एक पॉझिटिव्ह ॲप्रोच, शेतीकरता पॉझिटिव्ह अप्रोच हा फार कमी लोकांचा आहे। इवन मग त्याच्यामध्ये सगळेच येतात। कोणी म्हणजे आपल्याकडचे टायर 1 टायर 2 मधल्या सिटीमधल्या लोकांना जरी विचारलं की शेती तुम्हाला करायची का, तर सगळ्यांचं एक कल्पना आहे, हां वयाच्या 45-50पर्यंत मी मस्त सेटल होईल, पैसे कमवेन आणि मग जाऊन शेती करेन। पण कोणी असा नाही विचार करत की मी वयाच्या 21व्या वर्षापासून, कारण शेती हा पूर्णपणे अंगमेहनतीवरचा विषय आहे, कुठेही एका ठिकाणी बसून करू शकत नाही। तर ज्यावेळी माझी खरंच तरुणाई आणि मी ज्यावेळी खरंच शेतीमध्ये काम करू शकतो, अशावेळी तरुण नाही वळत आहे तिकडे। ह्याला दुसरं एक कारण आहे की आत्ताचं वाढतं IT कल्चर, कारण IT कल्चर खूप जास्त प्रभावी करते लोकांना। एकतर लोकांना सवय झाली आहे AC रूममध्ये बसायची आणि AC रूममध्ये बसून कम्प्युटरवर थोड्या, मी म्हणत नाही की त्यांना काम नसतं, पण एक तो पडला आहे आणि त्यांना एंड ऑफ द मंथ जो एक अकाउंटमध्ये जे 7 आकडी आकडा येतो ना, त्याच्यामुळे थोडंसं असं आलं की मी शेतात जाणार, किती मेहनत करणार आणि मला काय मिळणार। सो ह्याच्यामुळे थोडंसं नैराश्य आहे। आणि दुसरं आपल्याकडेच असं आहे की
इवन शेतकरीसुद्धा आजकाल फार कमी शेतकरी राहिलेत जे आपल्या मुलांना सांगतात की नाही बाळा तू शेती कर. सो त्यामुळे बऱ्याच ठिकाणी आहे आणि रादर ह्याच्यामध्ये थोडासा बऱ्याचशा शिक्षण संस्थांनी आणि आपल्या एज्युकेशन सिस्टमनी पण हा रोल घ्यायला हवा की ॲग्रिकल्चरची मुलं बेसिकली आजकाल ॲडमिशन घेतात ॲग्रिकल्चरला, कारण मेजर लोकांचं उद्देश असतं की मी आयदर कुठली तरी लोकसेवा आयोगाची परीक्षा देणार, 2-3 वर्ष प्रयत्न करणार, 2-3 वर्षांनी मला यश मिळालं तर ठीक आहे, नाहीतर मग काय माझ्याकडे एक ऑप्शन मी बँकेत कुठेतरी जॉब करेन. पण हे सगळी मेहनत ते 2 ते 3 वर्ष ते आपली मेहनत करतात, त्याच्यामध्ये यश लोकसेवा आयोगाचं किती % रिझल्ट लागतो ह्याचा विचार कोण नाही करत. आणि जर तो शेतकऱ्याचाच मुलगा असेल त्याने 2-3 आपल्या आयुष्यातली 2-3 महत्त्वाची वर्ष जर त्याच्या तयारीकरता केली, पण तीच 2-3 वर्ष त्याने स्वतःच्या शेतीत घालवली असती तर त्या शेतीमधनं त्याने खूप सारं काही उत्पन्न घेतलं असतं. आणि बऱ्याच वेळा आपण ऐकतो की शेती विकून सुद्धा या मुलांना MPSC आणि UPSC साठी ते प्रयत्न करत असतात. त्यामुळे MPSC आणि UPSC ऑप्शन खूप चांगलं आहे, पण आजच्या तरुणांना मी खरंच आव्हान करतो की MPSC UPSC जरूर करा. ते त्याची तयारी करता करता स्वतःच्या शेतात लक्ष घाला, कारण जर तुम्ही शेत उगवलं म्हणजे एक त्यांचा विचार असतो की मी लोकांची सेवा करेन, शेतीतनं करा. शेतीतनं मी लोकांची सेवा करतोय हा विचारच त्यांच्या डोक्यात येत नाही, हे थोडं वाईट वाटतं. आणि मेजरली ॲग्रिकल्चर कॉलेजेससुद्धा असे झालेत की बरेचसे स्टाफ पण आहेत किंवा बऱ्याचशा शिक्षण संस्था पण आहेत की त्या शेतीला प्रमोट नाही करत. म्हणजे साधारण विचार केला, कारण मी 8 वर्ष शिक्षक होतो, ॲग्रिकल्चरचा शिक्षक होतो, महाराष्ट्रात होतो, तमिळनाडूमध्ये होतो. मला 8 वर्षामध्ये फक्त एकमेव तमिळनाडूचं कॉलेज असं मिळालं की ॲग्रिकल्चर कॉलेज आहे, त्यांचा 180 एकरचा कॅम्पस आहे आणि लकीली त्या 180 एकरच्या कॅम्पसमधनं तिथे 7,500 स्टुडंट होते, 550 फॅमिली होत्या. त्या टोटल कॅम्पसमध्ये सगळं लागणारं उत्पन्न, फळभाज्या असू दे, तांदूळ असू दे, ज्वारी असू दे, काही असू दे, ते पूर्णच्या पूर्ण त्या कॅम्पसमधनं व्हायचं. मग हे जर तिकडे होऊ शकतं मग आपल्याकडे का नाही होऊ शकत? जर आपण आता सगळे म्हणतो की आपण आत्मनिर्भर बनायचं आहे, तर एखादं कृषी कॉलेज, ॲग्रिकल्चर कॉलेज असेल, ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटी असेल, तुमची इन्फ्रास्ट्रक्चर तुम्ही असं का नाही डेव्हलप करत की तुमची जी रिक्वायरमेंट आहे ती तुम्ही स्वतःच फुलफिल करा. तर हा स्वतःची रिक्वायरमेंट फुलफिल शिक्षक म्हणजे स्टुडंट असतानाच नाही करू शकत तर पुढे जाऊन ते काय विचार करतील? आणि त्याच वेळी जर त्यांना असतं की नाही तुम्ही MPSCची परीक्षा करा, UPSCची परीक्षा करा, नाहीतर बँक हे तुम्हाला ऑप्शन आहेत. सो थोडाफार आजचा युवा, एक मी सांगू शकतो आजचा युवा हुशार आहे, प्रश्न विचारतो, पण त्या प्रश्नाची योग्य उत्तरं न मिळाल्यामुळे तो दुसरीकडे वळतोय. सो त्याला ते योग्य उत्तर देणारी माणसं त्यांच्यासमोर राहिली तर त्यांना नक्कीच वळवता येईल शेतीकडे. अगदीच. तरुणांमध्ये जग बदलण्याची क्षमता असते असं म्हटलं जातं. असे कोणते बदल केले गेले तर ही जी तरुण पिढी आहे किंवा ही जी ताकद आहे आपण म्हणू शकतो ती ताकद शेतीकडे वळवता येईल? थोडेसे शिक्षण संस्थेत बदल केले, जसे आता नवीन आले की शाळेमध्ये इंग्रजी विषय करा, हिंदी विषय करा. तर आजपर्यंत कोणीच कुठल्या स्तरानं अशी डिमांड का नाही करत की शाळेतल्या मुलांना ॲग्रिकल्चरचं बेसिक नॉलेज द्या? का नाही करू शकत? तिथपासूनच सवय लावा. जसं मगाशी सर म्हणत होते की आमच्या लहानपणी आम्ही शेती करायचो, आमच्या घरातले विचारायचे की तू शाळेत आल्यावर आधी शेती कर. असं आजकाल कोणीच नाही करत. इवन कुठे म्हणजे आजकाल एकतर लँडस्केपिंग आलं आहे, टेरेस गार्डनिंग आलं आहे, त्यामुळे शेती फक्त खेड्याकरता मर्यादित राहिलं असं नाही राहिलं आहे. बरेच लोक हॉबी म्हणून आपल्या गार्डनमध्ये लावतात, आपल्या टेरेसमध्ये लावतात, बाल्कनीमध्ये सुद्धा करतात. पण ते सुद्धा करताना त्यांचं डोकं म्हणजे बऱ्याच लोकांचा दृष्टिकोन असा येतो की मला काय पाहिजे, माझ्याकडे 4 माणसं येणार आहेत, माझ्या सगळ्या बाल्कनीतनं छान फुलं दिसली पाहिजेत, मी गुलाब लावेन नाहीतर आणखीन काहीतरी फुलं लावेन. पण हा कोणी विचार नाही करत, कारण आपण सगळे म्हणतो की मला हेल्दी खायचं आहे. हेल्दी लागणाऱ्या बेसिक गोष्टी कोथिंबीर आहे, कढीपत्ता आहे, लिंबू आहे, मिरची आहे, टॅमॅटो आहे, हे तुम्ही छोट्या छोट्या ट्रेमध्ये करू शकता. तिथनं जर तुम्ही सुरुवात केली तर तोच परिणाम तुमच्या मुलांवर होईल की हां माझ्या घरातले हे करत आहेत आणि पुढे ह्याच्यात मी काहीतरी करू शकतो. आणि दुसरं एक मेजर आहे, बरेचसे आजचे मीडिया चॅनल्स आहेत. सो पूर्वी एक आमची माती आमची माणसं कार्यक्रम असायचा, त्याच्यामध्ये खूप चांगल्या शेतीबद्दल सांगायचे. आज हे मीडिया चॅनल कुठलाही शेतकऱ्याची सक्सेस स्टोरी खूप जास्त प्रमोट नाही करत. तर ह्या सक्सेस स्टोरीचा अभाव आहे, कारण आपल्याकडे बरेच शेतकरी आहेत म्हणजे
मी आता इन्व्हेड ॲग्रोबरोबर काम करतो. माझ्याशी आम्ही महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रदेश आम्ही आमचे 94 ब्रांचेस आहेत. माझ्याशी ऑलमोस्ट 1 लाख 2 लाखाच्या वर शेतकरी जोडलेले आहेत. आणि बरेचसे असे शेतकरी आहेत की ज्यांचं पूर्ण जॉईंट फॅमिली फक्त आणि फक्त शेतीच्या उत्पन्नावर चालतं. बऱ्याच लोकांचं उत्पन्न असं आहे की त्यांचा वार्षिक म्हणजे सहज 25 लाख 50 लाख हे उत्पन्न सहज घेतात ते. पण ह्यांच्याकडे बऱ्याचशा प्रसारमाध्यमांचं लक्ष नाही आहे. तर ह्या प्रसारमाध्यमांनी त्यांच्याकडे लक्ष दिलं आणि कुठेतरी एक पॉझिटिव्ह ओरा क्रिएट केला. प्रसारमाध्यमांनी केला, शिक्षण संस्थेने केला आणि फॅमिलीने केला. डेफिनेटली तरुण तिकडे वळतील. अगदीच. आणि काही उदाहरणं आत्ताही आपण पाहिली आहे. जसंही आपल्याकडे युवा उद्योजक त्यांचंही आपण मार्गदर्शन घेतलेलं आहे. मला असं विचारायचं आहे, अशा कोणत्या पद्धतीने आपण त्यांना मार्गदर्शन केलं किंवा त्यांना कृषी क्षेत्राविषयी योग्य जाण करून दिली तर हा जो तरुण आहे तो कोणकोणते बदल, कशा पद्धतीने बदल घडवून आणू शकतो? तरुणांनी विचार केला तर खूप जास्त बदल करू शकतात. म्हणजे सुरुवातीत जर आपल्यापासून गेले की शेतकऱ्याचा मुलगा किंवा शेतकऱ्याची मुलगी जोपर्यंत आपल्या शेतातला माल स्वतः जाऊन रस्त्यावर विकू शकत नाही तोपर्यंत त्यांच्या शेतीतनं तर कधीच प्रॉफिट घेऊ शकत नाहीत. कारण प्रत्येक शेतकरी डिपेंड राहतो, मला कोणतरी येईल, माझा कोणतरी माल उचलेल आणि मी विकेन. दुसरं, आजच्या तरुण पिढीकडे खूप सारे इंटरनेट सर्व्हिसेस आहेत, व्हॉट्सअप चॅनल्स आहेत, बऱ्याच गोष्टी आहेत. सो त्याचा वापर ते आपले इकडे ग्रुप करा, मेसेज करा, त्याच्यामध्ये आपल्याच शेतीतला माल जर आपल्याच ग्रुपमध्ये जर विकायची सुरुवात केली तर सहज तो विकू शकतात. त्याच्यातून चांगलं प्रॉफिट पण कमवू शकतात. पण तो विचार करत नाहीत. दुसरं, आजची तरुण पिढी आपल्या सगळं मित्रपरिवारांना फॅमिलीपेक्षाही काही जास्त व्हॅल्यू देते. मग जर अशा कंडिशन असेल तर तुम्ही 4 मित्र किंवा 4 मैत्रिणी एकत्र येऊन एखाद्याची शेती आहे, त्याच्याकडे पैसा नसेल, दुसऱ्याच्याकडे पैसा आहे, तिसऱ्याकडे मीडिया आहे, चौथ्याकडे कनेक्ट्स आहेत, चौघं एकत्र मिळून शेती करून त्या शेतीला फॉरवर्ड का नाही करत? आता आमचंच इन्व्हेड ॲग्रोचं एक्झाम्पल आहे. आम्ही 3 वेगळ्या राज्यात आहोत, आम्ही 4 वेगळ्या देशात आहोत. सो आम्हाला प्लॅटफॉर्म मिळतात, आम्हाला वेगवेगळ्या राज्यातले प्लॅटफॉर्म मिळतात. म्हणजे जो उत्पन्न मला जे द्राक्ष किंवा बाकीच्या डाळिंबाचे दर मला जे तिथल्या सोलापूर किंवा बाकी कुठल्या भागात नाही मिळत ते मला वेगळ्या राज्यात मिळतात. ते का मिळतात? सोशल कनेक्ट्स, आपले कनेक्ट्स. पण कुठलंही आज कुठलीही तरुण पिढी सोशल कनेक्ट्स स्वतःच्या बेनिफिट करता नाही वापरत करत. काय काय लोकांना वाटेल की बेनिफिट म्हणजे सेल्फिश व्हायला पाहिजे. काय मला वाटत नाही की सेल्फिश आपल्या स्वतःच्या फायदा करता आणि त्याने जर समाजाचा फायदा होत असेल तर सेल्फिश व्हायला मला वाटत नाही की हा हरकत आहे. कारण जर आजचा शेतकरी किंवा आजचा तरुण खरोखर शेती करायला लागला, कारण आजच्या तरुण पिढीकडे टेक्नॉलॉजीचा चांगला वापर करू शकतात, ते डोकं आहे, शेतकी करू शकतात, दोन्ही एकत्र केलं तर ते फायदा करू शकतात आणि इनडायरेक्टली तो फायदा आपलाच आहे. अगदी जसं तुम्ही म्हणालात की टेक्नॉलॉजीचा वापर करून शेतकरी एक युवा शेतकरी म्हणून स्वतःचं नाव कमवू शकतो. जसं मगाशी सौरभजी इथे बोलत होते, त्यांनी म्हणलं मी शेतकरी आहे. सध्या तरुण मुलींमध्ये एक नवीन ट्रेंड येताना, नवीन नाही म्हणू शकत, पण जो ट्रेंड सुरू आहे आणि खरं तर हा खूप संवेदनशील विषय आहे, तरीही बोलते की शेतकरी नवरा नको गवाई. स्वतःला शेतकरी म्हणायला म्हणूनच का तरुण मागे पडतात की लग्न ही अशी गोष्ट आहे की जेव्हा आपण आपला जोडीदार निवडत असतो तेव्हा हा विचार करतो की जो आपला जोडीदार असेल तो काय करत असेल. आणि बऱ्याच तरुणी मग त्या ग्रामीण भागातील असल्या तरीसुद्धा शेतकरी नवरा नको असतो. आणि खरं तर खूप सामाजिक प्रश्न हा झालेला आहे मोठा. बऱ्याच तरुणांची लग्नही रखडलेली आहे त्यामुळे. तर अशा तरुण मुलींना, अर्थात त्या ग्रामीण भागातील असू देत किंवा शहरी भागातील असू देत, काय सल्ला द्याल तुम्ही? याच्याकरता सगळ्यात चांगलं एक्झाम्पल मी माझं स्वतःचं देतो. मी पण माझ्या वयाच्या 29 वर्षापासून लग्नाचा प्रयत्न करत होतो आणि मलासुद्धा जे नकार येत होते, एकतर मी शिक्षक होतो, त्याच्यातसुद्धा शेतीचा शिक्षक होतो. सो सुरुवातीपासून नकार यायचे, हा शिक्षक आहे, त्यातनं हा शेतीचा शिक्षक आहे. मी बऱ्याचदा सांगताना मी सांगायचो की मी शेतकरीच आहे, माझी स्वतःची शेती आहे. आणि ह्या एकमेव कारणामुळे अशा बऱ्याच मुली होत्या, मुली पण होत्या, काही मुली हो म्हणायच्या पण त्यांचे पालक नाही, हा शेती याचं काय फ्युचर असणार. कारण आज का माहीत नाही पण ते एक झालं आहे की शेतकरी म्हणजे त्याचं काही प्रॉफिट नसणार. शेतकऱ्याकडे प्रॉफिट नाही, शेतकऱ्याकडे फ्युचर नाही, शेतकरी काहीच करू शकत नाही. रादर आज शेतकऱ्याकडे एवढे ऑप्शन अवेलेबल आहेत, कारण जशी आपली लोकसंख्या वाढते, जसं सिव्हिलायझेशन वाढतं आहे, तसं शेतीची जी संख्या आहे ती खूप कमी व्हायला लागली आहे.
मनुष्यबळ ऑलरेडी मिळतच नाही आहे. त्यामुळे बऱ्याच लोकांची इच्छा असूनसुद्धा बरेच लोक शेती करत नाही आहेत. तर अशा वेळी खरंच तरुणांनी शेती केली तर माहीत नाही उद्या अशी पण वेळ येईल की आज मिळणारा आयफोन तो 50-60 हजार रुपये मिळेल, पण कोथिंबीर मिळत नसेल तर ती लाखामध्ये घ्यावी लागेल. कारण जर कोणी विकलंच नाही, कोणी पिकवलंच नाही तर काय विकणार आहेत. आणि ही वेळ येणार आहे, बहुतेक ही वेळ येईल. आणि मला सगळ्यात म्हणजे तरुण मुलींना किंवा त्यांच्या पालकांना हे सांगावं लागतं की थोडा विश्वास दाखवा. माझ्या बाबतीत माझ्या सासऱ्यांनी विश्वास दाखवला. ते स्वतः शेतकरी होते, माझी बायको पण शेतकरी फॅमिलीची होती, तिने ॲक्सेप्ट केलं. शिक्षकातनं आता एका ॲग्रिकल्चर कंपनीचा डायरेक्टर आहे. एवढी जर ग्रोथ होऊ शकते. हां, एक मी सांगू शकतो की शेतीतली ग्रोथ ही एका रात्रीत येणार नाही, पेशन्स ठेवावे लागतील. कारण शेतीतलं उत्पन्न आज लावलं उद्या मिळालं असं नाही. किंवा आजकालचा शेतीचा ट्रेंड आहे की बरेच लोक फक्त आणि फक्त कॅश क्रॉपवरच लक्ष ठेवतात. कॅश क्रॉप म्हणजे वार्षिक एकच उत्पन्न. ऊस लावला, ऊसाचं उत्पन्न मिळालं, डाळिंब लावलं, डाळिंबाचं उत्पन्न मिळालं, नाहीतर द्राक्ष लावली, द्राक्षाचं उत्पन्न. तर जर तुम्ही ऑलरेडी शिक्षण घेतलं आणि तुम्हाला जर माहिती क्रॉप रोटेशन आहेत, एक मेन क्रॉप ठेवा, त्याच्या बाजूने आणखीन बरीचशी क्रॉप तुम्ही लावू शकता. 3-3 महिन्याची क्रॉप लावू शकता, काकड्या लावू शकता, तुम्ही भोपळे लावू शकता, फुलझाडं लावू शकता जे 3-3 महिन्याचे आहेत, फळभाज्या लावू शकता. त्याच्यातनं मी असं नाही म्हणते की तुम्हाला खूप प्रॉफिट मिळेल, पण ॲटलिस्ट तुम्हाला मेन तुमच्या क्रॉप करता लागणारं जे इन्व्हेस्टमेंट कॉस्ट आहे त्यातली थोडीफार कॉस्ट तरी तुम्हाला रिटर्न मिळेल. पण हा विचार नाही करत. म्हणजे एक असं झालं आहे की ज्या मालातनं मला खूप जास्त प्रॉफिट येतं आहे आणि मला त्याच्यात खूप कमी मेहनत करावी लागते, ते मी ॲक्सेप्ट करतो. आणि ते ॲक्सेप्ट करून मी वर्षानुवर्ष तेच करतो. म्हणजे आता बऱ्याच ठिकाणी असं झालं आहे की ऊस शेती करणारे फक्त ऊसच करत आहेत, पण ते हा विचार नाही करत आहेत की एकाच शेतात वर्षानुवर्ष ऊस लावलं तर त्या त्या शेतजमिनीचा कस कमी होतो. 3 वर्षाने थांबवा, त्याच्याऐवजी दुसरं काहीतरी लावा, कस वाढवा, परत 2 वर्षाने लावा, तुम्हाला उत्पन्न मिळणार आहे. पण नाही, एकदा मला उत्पन्न मिळतं ना. आणि दुसरा आता मेजरली सगळ्यांचा असा विचार झाला आहे, माझं आयुष्य 50 वर्ष आहे, पुढची पिढी काय करेल त्याचा तो बघेल, मला पुढच्या पिढीचा विचार करायचा नाही. त्यामुळे सगळे सेल्फ डिपेंडंट. ठीक आहे, माझं लाईफ मी जगलो ना, पुढच्याचा मला विचार नाही करायचा आहे. त्यामुळे बरेच लोक तशा दृष्टीने पण दुर्लक्ष करतात. आणि मेजरली आजच्या तरुणांचं हे झालं आहे की बाकीचे एवढे ऑप्शन त्यांना अवेलेबल झालेत की कमी कष्टामध्ये त्यांना पैसे मिळायची सवय लागली. आणि एकदा पैसे हातात यायला लागले की कष्ट व्हायचे कमी होतात. त्यामुळे शक्यतो थोड्या म्हणजे आहेत बरेचसे शेतीतले बरेचसे अशी पिकं आहेत की जी 3-3 महिने तुम्हाला चांगलं पीक देऊ शकतात. सो त्याचा विचार केला तर नक्कीच शेती प्रॉफिटेबल होऊ शकते. दुसरं एकच सल्ला मी देतो की आज मार्केटला काय चाललं आहे आणि आज मी काय लावलं तर मला उद्या काय पैसा मिळेल ह्याचा विचार नका करू. 5 वर्षांनी मार्केटमध्ये काय चालेल याचा विचार आज करा आणि ते लावा. म्हणजे तुमचं जेव्हा क्रॉप तयार असेल त्यावेळी तुम्हाला उत्पन्न मिळेल. फॉर एक्झाम्पल, काही वर्षापूर्वी सोयाबीनचं खूप चांगलं उत्पन्न होतं, सोयाबीनला खूप प्रॉफिट येत होतं. त्यावेळी सगळ्या लोकांनी सोयाबीन लावलं. आता सोयाबीनचं मार्केट कमी झालं. आता मार्केटचा ट्रेंड चालू आहे मोरिंगा लावा, मोरिंगाची पावडर विका, मोरिंगा. सो ह्याच्याकरता थोडा सोशल अवेअरनेस की कुठल्या कंट्रीजमध्ये काय चालू आहे, कुठल्या गोष्टीला किंमत जास्त येऊ शकते. बऱ्याच गोष्टी आल्यात, बऱ्याच टेक्नॉलॉजी अशा आल्या ज्याच्यामध्ये खूप जास्त प्रॉफिट होऊ शकतं. आता नेरोलॅकसारख्या कंपनी आहेत ज्यांनी सौदी अरेबियामध्ये त्यांचे प्लांट केलेत की ते शेणापासून कलर बनवलेत. फक्त शेण वापरून कलर बनवले ज्याच्यामध्ये कुठेही केमिकल नाही आहेत. सो असे बरेचसे ऑप्शन आहेत. तर मीडिया चॅनल तुम्ही तुमच्याकडे सोशल मीडिया त्याचा वापर या कारणाकरता करा, त्याला बरेचसे ऑप्शन मिळतील. अगदीच. आणि खरं आहे की शेती ही काही एका रात्रीत आपली प्रगती होईल अशी गोष्ट नाही आहे, त्यासाठी मेहनत हवी आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण रिटायर्डमेंट होऊ आणि नंतर शेती करू हे खरं तर चुकीचं आहे असं सर म्हणाले आहेत. कारण 21-22 वर्ष ज्यावेळी आपल्या अंगात ताकद असते त्यावेळी करण्यासारखी ही गोष्ट आहे. तुम्ही इथे आलात आणि या सगळ्या विषयाबद्दल खूप छान मार्गदर्शन केलं, त्यासाठी धन्यवाद. धन्यवाद. आणि मी एक इन्व्हेड ॲग्रो लिमिटेड आमची कंपनी, आम्ही जरी कंपनीचं ऑफिस मुंबईमध्ये असलं तरी आमच्या सगळ्या ब्रांचेस भरपूर खेडेगावात आहेत. कारण आम्हाला एक गोष्ट कळली की जर शेतकऱ्याला खरी मदत करायची असेल तर तुम्ही मुंबईत बसून होणार नाही, ती त्या गावात जाऊन करावी लागेल. त्या गावात जाऊन आमच्या ज्या ब्रांचेस आहेत तिथे आम्ही
त्यांना योग्य दर्जाचं त्यांना खतं बी बियाणं आणि पुरवतो. प्लस आम्ही त्यांना फ्री ऑफ कॉस्ट कन्सल्टन्सी देतो. प्लस आम्ही त्यांची सॉईल टेस्टिंग करून देतो. आमचे ऑफिसेस आमचे दुबईमध्ये पण आहेत, व्हिएतनाममध्ये पण आहेत, US मध्ये रजिस्ट्रेशन चालू आहे, जर्मनी चालू आहे. सो आमचं प्लॅनिंग असं आहे की स्टार्ट टू एंड म्हणजे अगदी बियाणं देण्यापासून त्यांचं एक्सपोर्ट करण्यापर्यंत सगळं आम्हीच करू. सो जो काय त्यांचा मध्ये मेडिएटर शोधण्याचा येतो किंवा मी माल काय करावं ह्याचा सगळा आम्ही टोटल सोल्युशन आम्ही देऊ शकतो. सो डेफिनेटली शेतीकडे आपलं एक करिअर म्हणून बघा, कारण शेती हे करिअर खूप छान होऊ शकतं. थँक्यू. धन्यवाद.